नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी बघा सराव प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला जे की बघा मित्रांनो 80 प्रश्नासाठी 80 गुण बघा असा जे की मित्रांनो बघा प्रश्नपत्रिकेचा आपला फॉर्मॅट आजचा असणार आहे। तर मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, प्रिव्हियस इयरला मित्रांनो बघा विचारण्यात आलेले बघा जे की संपूर्ण प्रश्न बघा मित्रांनो या आपल्या आजच्या प्रश्नपत्रिकेत आपण पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा, एकही प्रश्न मिस करू नका, प्रत्येक प्रश्न मित्रांनो शेवटपर्यंत पाहून घ्या आणि पाहण्यासोबत आत्ताच वही पेन घ्या आणि प्रत्येक प्रश्न मित्रांनो या ठिकाणी नोट डाऊन करून घेऊन प्रत्येक प्रश्नाचं येणाऱ्या बघा 1 ते 2 तासाच्या आत मित्रांनो बघा पाठांतर मात्र अवश्य करून घ्या। बघा प्रश्न पहिला, कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? तर मित्रांनो बघा, कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक अ तहसीलदार बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारी देशातील बघा आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा जी की क्रमांक अ महाराष्ट्र बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट जे की बघा क्रमांक ब आन्सर या ठिकाणी होणार आहे। पुढे, भारतामध्ये बघा रेल्वे तारायंत्र पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली? तर मित्रांनो, आपल्या भारतामध्ये रेल्वे तारायंत्र व पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा जे की क बघा लॉर्ड डलहौसी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की मित्रांनो बघा क्रमांक करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पसायदानचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो बघा, पसायदानचे लेखक या ठिकाणी कोण आहेत? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड संत ज्ञानेश्वर बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा मित्रांनो, भारत कृषक समाजाची स्थापना ही बघा जे की क्रमांक मित्रांनो अ डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली होती। मित्रांनो बघा, एवढ्याहून तुम्हाला जर कळलं या ठिकाणी कळालं असेल की पोलीस पाटील भरतीमध्ये मित्रांनो या ठिकाणी जे की बघा जास्त काही तुम्हाला अवघड लेवलचे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी जे की विचारले जात नाहीत, म्हणून जास्त काही बघा तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, जास्त काही बघा अवघड प्रश्नाच्या मागं लागू नका मित्रांनो। जेवढे काय बघा सोपे प्रश्न आहेत तेवढं फक्त तुम्ही जर या ठिकाणी करून घेतलं तर 100% बघा मित्रांनो तुमच्या ठिकाणी जे की मित्रांनो निकाल बघा येऊन जाणार आहे। ओके, बघा पुढे, हा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर मित्रांनो, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवत असतात? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब लोकसभा अध्यक्ष भूषवत असतात। ओके, लक्षात ठेवून घ्या। राष्ट्रपती राजवट बघा मित्रांनो ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? तर मित्रांनो राष्ट्रपती बघा राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो 356 बघा आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर राहणार आहे। ओके, आठवा, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर मित्रांनो बघा, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा बघा जी की क्रमांक ड 25 या ठिकाणी असणार आहे। पुढे बघा 9वा प्रश्न, तर बघा, माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास बघा मित्रांनो कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे? तर माहिती अधिकार 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती बघा जी की मित्रांनो क्रमांक अ 48 तासाच्या आत मित्रांनो बघा देणं जे की या ठिकाणी बंधनकारक आहे। म्हणजे बघा जी की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे बघा, हा मित्रांनो बघा या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो, ती म्हणजे बीड पोलीस पाटील भरतीचा पेपर मित्रांनो पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 7414 939007 या नंबरवर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका, लगेच मिळेल। मित्रांनो बघा, जर तुम्ही हा आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा जर खरेदी केला तर 100% मित्रांनो तुमचं जे की मित्रांनो रिझल्ट येणार आहे।
म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, 150 रुपये सध्याच्या घडीचा विचार करता या ठिकाणी बघा जी की खूपच मित्रांनो कमी रक्कम आहे, म्हणून मित्रांनो बघा वेळेचा या ठिकाणी मित्रांनो पूर्तता करता बघा लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या आणि आत्ताच मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करून घ्या. ओके मित्रांनो बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो बघा आपल्या ठिकाणी एक महाठोकळा बघा तुमच्यासाठी एक उत्तम मित्रांनो साधन या ठिकाणी ठरणार आहे. पुढे वनस्पतीच्या अन्न मित्रांनो बघा तयार करण्याच्या प्रक्रियेतील कोण सहाय्यक म्हणून काम करतं? तर मित्रांनो बघा वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करते? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब हरितद्रव्य बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे डाळिंबीपासून पुढीलपैकी कोणती पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात? तर मित्रांनो बघा डाळिंबीपासून मिळणारी जे की बघा मित्रांनो पोषक तत्वे कोणती भरपूर प्रमाणामध्ये मिळतात? तर बघा जे की बघा क्रमांक अ प्रथिने बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके पुढे अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर मित्रांनो अन्न सुरक्षा हा बघा जो काही कायदा आहे मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये कधी लागू करण्यात आला होता? तर बघा जे की क्रमांक ब 2013 वर्षी. ओके लक्षात ठेवून घ्या, ब बघा लक्षात ठेवून घ्या. पुढे पहिले आशियाई खेळ 1951 कुठे आयोजित केले होते? तर मित्रांनो पहिले आशियाई खेळ 1951 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? तर बघा जे की क्रमांक नवी दिल्ली बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. पुढे ऋतुजा बक्षी बघा मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. तर काय म्हणतो ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा ऋतुजा बक्षी ही जी बघा मित्रांनो मुलगी आहे ही बघा जी की क्रमांक ड बुद्धिबळ मित्रांनो या खेळाशी संबंधित बघा जी की क्रमांक ड आहे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ओके 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा बघा मित्रांनो राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो किंवा साजरा केला जातो? तर मित्रांनो 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह बघा जे की क्रमांक सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त मित्रांनो साजरा केला जातो. ओके पुढे राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा राष्ट्रकुल परिषदेची स्थापना ही बघा जी की क्रमांक ब 1931 मित्रांनो बघा यावर्षी झाली होती. ओके लक्षात ठेवून घ्या. पुढे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन बघा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन कोणत्या बघा जे की तारखेला साजरा केला जातो? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक क 31 मे रोजी साजरा केला जातो. ओके लक्षात ठेवून घ्या. पुढे संतोष करंडक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा संतोष करंडक हा जो काही बघा चषक आहे हा बघा जे की क्रमांक मित्रांनो ब बघा जे की मित्रांनो क्रिकेट या खेळाशी संबंधित असणार आहे. ओके लक्षात ठेवून घ्या जे की बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे इराणी ट्रॉफी बघा मित्रांनो ही बघा मित्रांनो कोणत्या जी की मित्रांनो बघा खेळाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो इराणी ही ट्रॉफी बघा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ड बघा जे की सॉरी अ बघा क्रिकेट बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके क्रिकेट आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. आणि मित्रांनो बघा सॉरी थोडंसं संतोष करंडक हा बघा मित्रांनो चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा जी की क्रमांक ड फुटबॉल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की बघा ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. क्रिकेट हे चुकीचं आहे. ओके लक्षात ठेवून घ्या. बघा थोडंसं ठिकाणी बघा मिस्टेकच झाली होती वरी. तर बघा जी की 19व्या प्रश्नाचं आन्सर बघा जी की क्रमांक अ क्रिकेट या ठिकाणी असणार आहे. पुढे सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो सार्क संघटनेचं मुख्यालय बघा कोठे आहे या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.